वन ताराचे CEO 2 वेळा तिने आता कोल्हापूरमध्ये महाराजांची भेट घ्यायसाठी आलेले आहेत. फसवफसवी राजकारण चालू आहे इथं. आमच्या माधुरीला विकत घ्यायची ती लायकी पण नाही. 49 लोकांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत. मंडळी, सध्या मी नांदणीमध्ये आहे आणि माधुरी ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणाहून मी तुम्हाला माधुरीची जी व्यवस्था करण्यात आलेली होती राहण्याची ते ठिकाण दाखवतोय. आणि इथल्या जे आठवणी आहेत लोकांच्या, इथले जे त्यांचे जे सेवा करणारी किंवा त्यांची काळजी घेणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासोबत मी बोलणार आहे. खरं तर ही जागा जी आहे सध्या भावनिक ठिकाण आहे, कारण इथं गेल्या काही दिवसांपासून माधुरी नाही आहे आणि इथली जी ही सेवा करणारी मंडळी आहे ते अत्यंत भावनिक झालेली आहेत. माधुरी जाऊन काही दिवस झालेत आणि आज तुम्ही या जागी आलाय, काय भावना आहे तुमच्या? नाही, आमची माधुरी आज आमच्यातून पोरकी झालेली आहे आणि जोपर्यंत आम्ही माधुरी आणलं इथं आमच्या परत मठामध्ये हा या जागेवर येऊन बांधलं जात नाही तोपर्यंत आमचा लढा आहे कायम राहणार. आणि त्या माधुरीने ज्या वेळा जाताना जी ती रडल्या, जे त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेत, त्या अश्रूचा प्रत्येक थेंब ह्या नांदणीकरांच्या लक्षात आहे. आणि आज जी लहान पोरं असू द्यात किंवा वयस्कर वयोवृद्ध लोक असतील, आज आमच्या बुधवारच्या बाजारमध्ये, आमच्या गावचा बाजार असतो बुधवारी, त्या बुधवारच्या बाजारमध्ये त्या नुसता हत्तीच्या घंटीचा आवाज आला तर बारकी पोरं त्याच्यासाठी घेऊन येणारी केळी, त्याच्यासाठी घेऊन येणारं भाकरी, चपाती, ती लहान मुलं जे पळत येऊन त्याला देतात आणि त्याला जी आमची माधुरी आशीर्वाद देत्या, आज ती लहान पोरं त्याची वाट बघत बसलेली आहेत. आणि जोपर्यंत हत्ती आमच्या मठामध्ये येत नाही तोपर्यंत ह्यो लढा कायमस्वरूपी चालू राहणार. आणि कोल्हापूर हिसका त्यांना आम्ही आत्ता परवा 2 एका मोर्चेमध्ये दाखवलेला आहे. त्या मोर्चेमधनं तुम्हाला लक्षात येत असेल की वन ताराचे CEO 2 वेळा तिने आता कोल्हापूरमध्ये महाराजांची भेट घ्यायसाठी आलेले आहेत. मग हे कोल्हापूर जनतेचा, आमच्या कोल्हापूरकरांची एकता आणि सर्वधर्मियांचा लढा आमचा यशस्वी झालेला आहे. माधुरी ज्यावेळेस इथं होती त्यावेळेस तुम्ही कधी आला तिथे? मी मंडप डेकोरेशनचं काम करतोय. माझं कायम येणं जाणं ह्या वावरत असतंय. माधुरी आमच्या गावची शान आहे, आमची जान आहे आणि ह्या देशाचे प्राण आहे. आणि या देशामध्ये कसं असताना, ह्या देशामध्ये अडाणी अंबानी ह्या लोकांची काही मक्तेदार नाही आहे. हा देश चालत असताना भारतीय संविधानानुसार चालणार आहे. सुप्रीम कोर्टांना या वनताराने चुकीची माहिती दिलेली आहे. चुकीची माहिती देत असताना सुप्रीम कोर्टाने बी आमच्या गावचा विचार करायला पाहिजे होता. विचार करताना आमच्या गावातल्या पूर्ण म्हणजे महाराज पूर्ण गाव रडलेला आहे. गाव रडत असताना प्रत्येक जाती धर्मातले लोक ह्या महादेवी हत्तीचे लढत आहेत. आणि लढत असताना काल जे कोण सेवेहून गेले त्यांची काय मुलाखत बघित नाही आणि बघणार पण नाही. कारण का परवा येऊन गेलं, फसवफसवी राजकारण चालू आहे इथं. काल फडणवीस साहेबांचा काय ते परवा मिटिंग झाली वाटतं. त्यानंतरनं ह्यांचं सगळं चर्चा आहे. जोपर्यंत आमच्या गावात माधुरी येत नाही तोपर्यंत आमचा लढा आता चालू राहणार. ही जी माधुरी होती त्या माधुरीची काळजी घेणारे माहूत आणि त्यांची मुलं आहेत. आपण त्यांच्याशी नेमकं जाणून घेऊयात. नाम क्या है तेरा? मेरा नाम भीम सिंह है. कितने साल से रहते थे? हम इधर 2019 में आए. आज माधुरी नहीं इधर, क्या लगता है? हमको बहुत दुख लगता है. हमारा माँ से भी ज़्यादा उसको हम देखते थे. उसके लिए हमारा माँ से भी उधर देखते थे और वो जाने के बाद हमारा माँ किधर गई है हमको ही समझ में ऐसा. ज्यावेळेस माधुरी इथं होती त्यावेळेस तिचा दिनक्रम कसा असायचा? इकडं त्याचा सगळी चांगला होता. किती वाजता तिचं काळजी घेण्यासाठी तुम्ही उठायचे? आम्ही सकाळी 6 वाजता उठत होतो आणि हत्तीचं सगळी काम गेम संपून त्याला बघितल्याशिवाय आम्ही कुठं पण जात नाही. जेव्हा हत्ती इथं कवा बघतो तेव्हा आम्ही बाहेर जातो. आज हत्ती नाही, माधुरी नाही इथे, तर तू किती वाजता उठतो आणि तू इकडे येतो का? रोज ते टायमाच उठतो आणि इकडे आल्यावर हत्ती नसलं तरी आम्ही इकडे येऊन बसून आणि त्याचं काय वाटतं तुला त्यावेळेस आज माधुरी नसताना? आता बघा, हत्तीच गेलं तरी आमच्या आईसारखं ते हत्ती आईच गेले म्हणून समजून येऊन इकडे येऊन आम्ही बसतो. हत्ती ते आमच्या आईलाच आठवण करत आम्ही इकडे बसतो. कोल्हापूरकर असतील किंवा नांदणीकर आहेत तर हे मोठा लढा उभा करतायत आणि हत्ती परत येणार आहे. काय भावना असेल? हत्ती आला तरी पण आम्हाला लई खुश होणार. तुम सुबह कितने बजे उठ? सुबह 6 बजे उठ जाते हैं. और फिर तुम्हारा क्या रहता है? हमारा डेली रोटेशन रहता है सुबह 6 बजे उठने का. हाथी का पहला काम क्या रहता है माधुरी का तुम्हारा? पहला काम उसको देखना है, उठना है, बाद में थोड़ा ज़रूरत से फारिग होना है, फिर इधर आके उसका काम पूरा करके हाथी को बाहर छोड़ना है, उसको घूड़ वूड़ खिलाना है, फिर हाथी को नहलाना है, घुमाना है. उसके साथ बहुत कुछ हमारा यादें बहुत है उसके साथ हमारी. और सुबह जब तुम उसके पास आते हो तब उसके साथ तुम क्या
कैसा रिएक्ट करते? कैसे, जैसे घर के बच्चे को जैसा रिएक्ट करते वैसे ही रिएक्ट करते उसके साथ हम। तुम उनके साथ कभी खेला है? हाँ खेलते हैं, फुटबॉल खेलता है, जो हम बोलते हैं वो खेलता है, बैठता है तो बैठता है, उसको हम उसके ऊपर बिठाता है, हमको नहलाता है, सब कुछ करता है वो हमारे साथ। जैसा फैमिली मेंबर कैसा होता है वैसा ही रहता है हमारे साथ वो। कुछ भी दंगा कुछ नहीं करता, बहुत फैमिली के मेंबर कैसा रहता है, हंसते खेलते वैसा रहता है हमारे साथ। जब अभी इधर नहीं है माधुरी, तब तुमको क्या लगता है? बहुत बुरा लगता है, इधर सुबह आके बैठना है। वो अभी उधर उठे तो सुबह इधर ही देखते हैं हम, पहले उसको ही देख के काम वाम पूरा काम जो होता है वो सब करते हैं। अभी वो नहीं है तो इधर आके बैठते हैं, थोड़ा आधा घंटा 1 घंटा बैठते हैं, उसकी यादों में बहुत कुछ याद रहती है, बहुत दुख लगता है उधर। अभी पूरा दिन तुम जब माधुरी थे उनके साथ रहते थे, अब तुम वो दिन कैसे काटते? अब दिन तो बहुत कठिन कट रहा है, बोलने तो कुछ नहीं होता। अब हाथी आना है वही लगता है, थोड़ा हाथी आने की से ही हमको खुश होने का है। नान्नीकर तुम्हारे साथ है? जी, नान्नीकर जो है अभी हाथी को लाने के लिए कोशिश कर रहे हाँ हैं। कोशिश तो बहुत। वो लाने के लिए तुम भी अब भी कोशिश कर रहे हाँ हम भी कोशिश कर रहे, कोशिश तो जारी है, सब लोगों की कोशिश तो जारी है। हो? जब नानी आएगी तब क्या लगेगा? अभी हाथी आएगी तो बहुत लोग खुश हो जाएंगे इधर, माँ की जैसा देखते इधर पूरे गांव के लोग उधर ही। ज्यावेळेस पेटानं ही सगळी कारवाई केली किंवा न्यायालयात याचिका वगैरे दाखल केली आणि माधुरीला तिकडे वंतारामध्ये पाठवलं, तर त्यावेळेस राजू शेट्टीने 2018 साली एक पत्र लिहिलं होतं, तो नेमकं प्रकरण काय होतं? ज्यावेळेला 2018मध्ये आमच्या ह्यांच्या पहिला एक माहूत होता, ह्याच्या पहिला त्या माहूताला अटॅक येऊन ते माहूत एक्सपायर झाले त्या अटॅक आल्यानंतर. मग त्याच्यावर त्याला माहूत भेटत नव्हतं, मग माहूत नाही भेटल्यामुळे ते हत्तीला बांधून ठेवायला लागत होतं, कारण त्याला चालवणार कोण. मग त्याच्यासाठी माहूत मिळत नव्हता म्हणताना त्याला त्यावेळेला सांगितलं होतं की त्यावेळेला ती आजारी पडलेली आहे आणि ते माहूत नसल्यामुळे त्याला फिरवायला कोण माणूस नव्हता आणि तुम्ही त्यासाठी ते हत्ती घेऊन जावं म्हणून त्यावेळेला मागं लागलं होतं. माहूत नव्हता म्हणून मागं लागलं होतं, त्यावेळेला त्यांनी घेऊन गेलं नाही. मग परत आमच्या पूर्ण मठाने त्याचं नियोजन करून ह्या महातला घेऊन आलं. मग घेऊन आल्यानंतर तिने परत ते आजारी होती. आजारी झाल्यानंतर तिला पूर्ण रिपेअर केलं हिने. जवळजवळ 4 महिने त्याला हातच्या पोडावणी त्याला जपलं, हाताच्या पोडावणी त्या हत्तीला, आणि त्याला उभा केलं. उभा करत असताना त्याला काय काय प्रयत्न केले ते त्या मठाला आणि त्या माहूतांना आणि आमच्या गावकऱ्यांना माहीत आहे. त्याच्यासाठी किती प्रार्थना झाली, त्याच्यासाठी काय काय झालं. त्यावेळेला त्याला उठता बी येत नव्हतं, एवढं ती आजार होती त्यावेळेला त्यांनी न्यायला आलं नाहीत. आणि ज्यावेळेला हत्ती तयार होऊन आज स्टडी होऊन सगळे फिरायला चालू झालं आहे, तर आज तिने ते घेऊन चालल्यात हत्ती त्याच्यासाठी. मग आज आमच्या गावकऱ्यांना काय वाटत असेल त्याच्या बाबतीत. ज्या वेळेला ती आजारी होती त्यावेळेला त्यांना राव शेट्टी साहेबांनी घेऊन जावं म्हणून सांगितलंच, ते काय चुकीचं नाही आहे. आजारीच नव्हती, ते आमच्याला माहूतच नव्हता. माहूत मिळाल्यानंतर आम्ही आणि परत ठेवून घेतलं ना त्याला. असं कसं आहे, ज्या वेळेला हे प्रकरण चालू होतं तुम्ही ते पत्र काढून राव शेट्टी साहेबांना तुम्ही बदनाम करायचा भरपूर प्रयत्न करायला लागले. खरं ते बदनाम होण्यासारखा विषय राहिला नाही, कारण त्याची सत्यता राव शेट्टी साहेबांनी सुद्धा क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे आणि ते आमच्या पूर्ण नांदणीकरांना माहीत आहे की त्याला का दिलेलं पत्र होतं ते. आता त्यांनी करून दिशाभूल करण्याचा भरपूर प्रयत्न झाला आहे. खरं त्यावेळेला ती वस्तूच ती होती, माहूत मिळत नव्हता म्हणताना त्याला माहूतशिवाय त्याला कोण सांभाळू शकत नाही. तुम्ही आम्ही तर त्याजवळ बी जाऊ शकत नाही, त्याला माहूतच पाहिजे. मग माहूत नसल्यामुळे ते सांभाळणार कसं त्याला, तो सगळ्यात मोठा प्रश्न होता. म्हणताना त्याला राव शेट्टी साहेबांना पत्र दिलं. राजू शेट्टीने ते पत्राला उत्तर देताना एक सांगितलं की त्यानंतर वंताराच्या प्रशासनानं की 200 कोटीची ऑफर दिली होती की महंताला असेल किंवा राजू शेट्टींना की आम्ही मठाला देणगी वगैरे स्वरूपात देऊ किंवा कोणत्या काय ती देणगी नाकारली मठात. देणगी काय त्या अंबानीलाच आम्ही आणि परत देणगी देतो. आमच्या गावच्याला गोळा करून नाही, तिला काय सांभाळायला 2-3 कोटी रुपये पाहिजे आम्ही तिला देतो आमच्या गावकऱ्याकडून. तो काय आमची तिची लायकी आहे का आमच्या नांदणीकरांना विकत घेण्यासारखी? आमच्या माधुरीला विकत घ्यायची ती लायकी पण नाही, कारण त्याची जो 2-3 कोटी रुपये काय सांगायला लागला नांदणीकरांच्या तेवढे आमच्यात सगळ्या लोकांनी जर आम्ही मिळून जर तसं प्रयत्न केलं तर तिला तो येतो का बघा, त्याला विचारा. 300 कोटी रुपये त्याला आम्ही देतो, त्याला येतो आणून बांधतात बघून विचारूया त्याला. ज्यावेळेस तुम्ही हा सगळा लढा उभा केला, हा लढा एका कोल्हापूर पुरता सुरुवातीला मर्यादित होता. आज तो लढा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात. तुम्ही कशा पद्धतीनं हे प्रकरण राज्यभर असंख्य देशभर पोहोचलं? नाही, आम्हाला सोशल मीडियातून जो रिस्पॉन्स मिळाला, त्या रिस्पॉन्स मिळाल्याबद्दल हे पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर आणि आज देशाच्या बाहेरसुद्धा हे लढा जाऊन पोचलेला आहे. आणि त्याच्यामुळे रिलायन्स मॉलला जो फटका बसला त्याच्या जिओचं बायकॉटचं, त्या बायकॉटमुळे त्या अंबानीच्या सीओला 2 वेळा ह्या कोल्हापूरपर्यंत यावं लागलं. आणि आत्ता मस्त तो माफी मागून त्याचा काय उपयोग आहे? नेताना त्यानं बऱ्याच काही षडयंत्र करून तिथं पण घेऊन गेला आहे ना. मग ते सगळे षडयंत्र बाजूला ठेवून त्यांना त्याचा जो वंताराचा जो टीम आहे तिथं जे तो स्टेटमेंट देणार आहे त्याच्यापेक्षा भारी स्टेटमेंट आम्ही आमच्या गावामध्ये आम्ही देऊ शकतोय. आमचा हत्या आमच्या इथं परत द्या, त्यांना स्टेटमेंट करायचं असेल तर करू द्या, नसेल तर आमच्याकडे, आमच्या महाराजांच्याकडे किंवा आमच्या नांदणीकरांच्यामध्ये तेवढं गट्स आहेत की ते
त्या हत्तीला आम्ही बरं करण्यासाठी त्याला काय बी करायला लागू देत, आमची नांदणी घरातली सगळी नांदणीची लोक करायला तयार आहेत. आज न्यायालय सरकार, मठ आणि वंतारा यांच्या प्रशासनाकडून एक पुनर्याचिका दाखल करण्याचा आणि वंतारानं पण तसं की मान्य केलं की आम्ही पुनर्याचिका दाखल करू आणि नांदणीला परत पाठवण्यासाठी मदत करू का इथं त्याच्यासाठी जो काय आहे ते दवाखाना असेल किंवा उपचार केंद्र सुरू करू. खरंच वाटतं का तुम्हाला वंतारा असेल किंवा ते माधुरीला इथं परत पाठविण्यासाठी लोकांच्या जनभावना शांत करण्यासाठी त्यांनी हे सगळी खेळी खेळलेली असेल? आता तो काय विषय आहे तो त्यांना माहीत. तो काय तिने करायला की तोंडाने हात फिरवा लागल्यात, काय तात्पुरते वातावरण शांत होण्यासाठी करायला येतो त्यांचं जर करायचंच असेल तर तिने 2 दिवसात लगेच निर्णय घेऊन करावं. कारण HWCने जो त्यांचा निर्णय दिला, हाय पॉवर कमिटीने जो त्यांना अहवाल दिला आहे, तसं जर याचिका दाखल करायचं असेल तर हाय पॉवर कमिटीकडून त्यांनी अर्जंट याचिका दाखल करावी, त्यांनी सांगावं आणि लगेच त्यांनी माधुरीला परत पाठवावं 4 दिवसात. मग आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू. आत्तापर्यंत 2014 पासून लईच काय बरेच काही आश्वासनं आत्तापर्यंत देण्यात आलेले आहेत. त्यातलं किती आश्वासन पूर्ण झालं त्याचं म्हणजे जनतेला माहिती, तुम्हाला माहीत आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये आता परवा पोरांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. ते बी खोटे गुन्हे झाले, जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे बी मागे घेतो म्हणून सांगितलं. किती लोकांवर गुन्हे दाखल झाले? टोटल 49 लोकांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत. 49 लोकांचे गुन्हे झालेले आहेत. काल त्यांचा जामीन झालेला आहे. ती पोरं 10 दिवस आत होती. काल त्यांचा जामीन झालेला आहे. आता त्यांचा जामीन आजच जामीन झाला त्यांचा सगळ्यांचा. कोल्हापूर किंवा नांदणीकरांचा या पुढचं काय प्लॅन असणार आहे की ज्यावेळेस ही सगळी प्रोसेस चालू आहे त्यावेळी? लढा हे तीव्र राहणार. लढा येणाऱ्या काळामध्ये तीव्र राहणार. ह्याला ज्या पद्धतीनं कायद्याच्या चाकऱ्यात बसून जे करता येईल, संविधानाच्या शिस्तीमध्ये जाऊन जे काय करता येईल, कायदा सुव्यवस्था बिघडला असं आम्ही काय करणार नाही. कायद्याच्या शिस्तीमध्ये राहून आम्हाला आंदोलन करता येईल, मोर्चा काढता येईल, त्यानंतर आम्हाला अमरोपोषण करता येईल. जे काय करायला लागेल ते आम्ही सगळं करायला तयार आहे. आणि तेवढं करून आम्ही माधुरीला घरात आमच्या त्याच्या जागेवर आणल्याशिवाय नांदणीकर गप्प बसणार नाही. वंतारा असेल किंवा जिओ असेल किंवा अंबानी असेल, यांना तुमचा इशारा काय असणार आहे? नाही, वंताराने जिओने याने एकच लक्षात घ्यायचं, कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत आमची माधुरी आमच्या मठात येत नाही तोपर्यंत त्यांना बायकॉट तर करणारच. होणाऱ्या पुढच्या काळात त्यांचं जो काय नुकसान होईल त्याला सर्व जबाबदार तिनेच असणार आहेत. जर तिने नाही करतील तर त्यांना कोल्हापूर इसका कळलेलंच आहे. कोल्हापूरात काय इसका बसतोय ते त्यांना कळलेलंच आहे. आता ह्या 8 दिवसातच येणार का तिने जेवढं लेट करतील तेवढं त्यांना इसका मोठा बसत जाणार आहे. त्यांनी तिला लोक सावध व्हावं आणि तिने लवकरात लवकर ते हाय पॉवर कमिटीकडून त्याने मागणी तयार करून घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या माधुरीला आमच्या घरात आमच्या परत करावं. जो स्टेटमेंट त्यांनी तिथं करणार आहेत तो स्टेटमेंट त्यांनी इथं करू देत, आम्हाला काय अडचण नाही. तर आपण नांदणीमध्ये होतो आणि जिथं हत्ती राहत होता, माधुरी राहत होती त्या ठिकाणी होत. तर खरं तर नांदणीकरांनी सांगितलं की वंतारानं जोपर्यंत हत्ती आमच्या इथं पोहोचत नाही किंवा इथं पाठवत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आणि हा लढा अधिक तीव्रतेने लढत राहू, असाच काहीसा त्यांचा निर्धार झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा